दखल घेतली नव्हती, यंदाही या वेळेलाही तसा प्रकार घडू शकतो दिसतो अंदाजा. दाखवते मराठी कचका दाखवते त्यांना नंतर. वैद्यकीय पथकाकडून कालपर्यंत तपासणी करण्यात आलेली होती. आता या क्षणाला तपासणी केल्यानंतर तज्ञ डॉक्टरांचं असं म्हणणं आहे की आता तुमची तब्येत चौथ्या दिवशी ढासळत चालली आहे, त्यामुळे तुम्हाला किमान सलाईन किंवा इतर गोष्टी द्याव्या लागतील. हा डॉक्टर म्हणलं काहीतरी 80 BP काहीतरी म्हणलं, मला नाही कळालं ते काय ते कमी झालं. उपचार घ्यावा लागते सलाईन. मी नाही घेणार. मागच्या सारखी तुमची भूमिका ठामच आहे की उपचार घेणार नाही घेणार. लोकसभेच्या निवडणुका झाल्या, आता मंत्रिपदाची वाटप झाली, पण विधानसभेच्या निवडणुकीकडे सर्व पक्ष लागले. कुठेतरी मराठा आरक्षणावर सरकार पुढे गंभीर दिसत नाही का? दादा, वेगवेगळे आमदार जे आहेत ते आता हळूहळू पाठिंबा देण्याचे पत्र जे आहे ते देताना आपल्याला बघायला मिळत आहे. थँक्यू. तर आपण पाहतोय अंतरवाली सराटीतली ही दृश्य होती. या ठिकाणी आज जरांगे यांच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे. तर जरांगे पाटलांच्या आमरण उपोषणाचा चौथा दिवस असून तर मराठे राजकारण्यांना नक्कीच त्यांची जागा दाखवतील असं वक्तव्य जरांगे पाटील यांनी केलेलं आहे. आणि जरांगे पाटलांची प्रकृती काहीशी खालावली आहे. डॉक्टर येऊन या ठिकाणी त्यांची तपासणी करतायत, मात्र ते कुठल्याही प्रकारचे उपचार घेत नाहीये.